नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. एक नजर ठळक बातम्यांवर. नगरपालिका आणि थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा सरशीच्या मार्गावर, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच पक्षातल्या दिग्गजांना मतदानाद्वारे जनतेचा धक्का. बहुतांश तालुक्यांमध्ये नगराध्यक्षपद एका पक्षाकडे तर पालिकेची सत्ता दुसऱ्या पक्षाकडे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. विमुद्रीकरणाच्या चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान सहभागी होतील, केंद्रीय गृहमंत्र्यांचं निवेदन. विमुद्रीकरणाच्या विरोधात डाव्या पक्षांसह विरोधकांचा भारत बंद, मात्र देशाच्या बहुतांश भागात जनतेकडून प्रतिसाद नाही. रब्बी हंगामासाठी बियाणं, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी अधिकृत विक्रेत्यांना ऑनलाईन रक्कम देण्याची सुविधा उपलब्ध. गोव्यात इफ्फी महोत्सवाची सांगता. चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सरकार विविध उपाय करत असल्याची प्रसारण राज्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आणि मोहाली कसोटीत तळाच्या फलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारताची पहिल्या डावात 134 धावांची आघाडी. दिवसअखेर इंग्लंडच्या 4 बाद 78 धावा. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यात 25 जिल्ह्यांमधल्या 147 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 147 थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची आज मतमोजणी झाली. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना सरशी घेतल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत नवखे उमेदवार निवडून आले आहेत. तसंच अनेक ठिकाणी नगरपालिकेतील सत्ता एका पक्षाकडे तर नगराध्यक्षपदी उमेदवार दुसऱ्या पक्षाचा असं चित्रही दिसून येत आहे. 147 पैकी 45हून अधिक जागांवर भाजपा तर 20हून अधिक जागांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांना देवगड जिंकण्यात यश आलं आहे. तर वेंगुर्ला इथं काँग्रेस आणि भाजपाला समान जागा मिळाल्या असून नगराध्यक्षपद भाजपाकडे गेलं आहे. सावंतवाडी इथेही काँग्रेस सेना समान बलाबल असल्यानं त्रिशंकू स्थिती आहे. मालवण इथं सेना भाजपाला समान जागा मिळाल्या आहेत. रत्नागिरी, चिपळूण आणि खेडमध्ये शिवसेनेला बहुमत मिळालं आहे. तर राजापूर इथं सेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 8 जागा मिळाल्या आहेत. राजापूरला काँग्रेसचा तर रत्नागिरीला शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. चिपळूण इथं भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. खेडमध्ये मनसेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव खेडेकर निवडून आले असून मनसेला आतापर्यंत ही एकमेव जागा जिंकता आली आहे. रायगड जिल्ह्यात 9 नगरपालिकांपैकी रोहा, श्रीवर्धन आणि खोपोलीची नगरपालिका राष्ट्रवादीनं जिंकली आहे. तर मुरुड आणि माथेरान नगरपालिकेत शिवसेनेनं सत्ता मिळवलेली आहे. काँग्रेसनं महाड आणि पेण इथं विजय मिळवला आहे. उरण इथं भाजपानं पहिल्यांदाच विजय मिळवला असून अलिबागची नगरपालिका पुन्हा एकदा शेकापनं जिंकली आहे. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, कागल आणि मलकापूर भाजपा जनसुराज्य आघाडीकडे तर गडहिंग्लजला जनता दलाचा नगराध्यक्ष निवडून आले आहेत. कुरुंदवाड इथं काँग्रेस तर जयसिंगपूर इथं राष्ट्रवादी शाहू आघाडीनं नगराध्यक्षपदी विजय मिळवला आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर आणि तासगाव या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 31 वर्षांची सत्ता संपत भाजपा प्रणित आघाडीचे निशिकांत पाटील नगराध्यक्ष झाले आहेत. विटा आणि पलूस नगरपालिका आणि नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं आहे. आष्टा इथं शहर विकास आघाडीनं विजय मिळवला आहे. सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. कराडच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रोहिणी शिंदे 10,000हून अधिक मतांच्या फरकानं निवडून आले आहेत. मात्र नगरपरिषदेत काँग्रेस 29 पैकी 16 जागांवर विजयी झाला आहे. सातारा इथं नगराध्यक्षपदी माधवी कदम विजयी झाले आहेत. पाटण आणि फलटण इथं राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला आहे. तर महाबळेश्वर आणि पाचगणी इथं त्रिशंकू स्थिती आहे. म्हसवड इथं काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात 9 नगरपालिकांचे निकाल हाती आले असून कुर्डुवाडी, बार्शी आणि सांगोला शिवसेनेकडे तर अक्कलकोट आणि दुधणी इथं भाजपाकडे सत्ता गेली आहे. मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर करमाळा इथं काँग्रेस स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष झाले आहेत. मैदर्गी इथं अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. पंढरपूरमध्ये भाजपा शहर विकास आघाडी परिचारक गटाच्या साधना भोसले नगराध्यक्ष झाल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे. श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी नगरपालिका वगळता काँग्रेसला इतर कुठेही सत्ता मिळवता आली नाही. कोपरगाव, पाथर्डी, देवळाली, प्रवरा आणि विखे पाटलांचं मूळ गाव राहता इथं भाजपानं सत्ता मिळवली आहे, तर राहुरी इथं जनविकास आघाडीला यश मिळालं आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, परळी आणि अंबेजोगाई या पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव झाला असून धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे. बीड तालुक्यात राष्ट्रवादीचा गड राखण्यात जयदत्त क्षीरसागर यशस्वी झाले आहेत. गेवराई आणि माजलगाव नगरपालिका भाजपकडे गेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे. भगूर, सिन्नर, मनमाड आणि नांदगाव शिवसेनेकडे, येवला नगराध्यक्षपद भाजपाकडे, तर बागलाण शहर विकास आघाडीकडे गेला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 12 नगरपालिकांपैकी 6 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. 3 ठिकाणी शिवसेना तर 3 ठिकाणी स्थानिक आघाडीला यश मिळालं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 8 जागांपैकी राष्ट्रवादीकडे 5, काँग्रेसकडे 2 तर शिवसेनेकडे 1 ठिकाणचं नगराध्यक्षपद गेलं आहे. जालना जिल्ह्यात जालना, भोकरदन आणि परतूर इथं काँग्रेस विजयी झाल्यानं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना धक्का बसला आहे. अंबड नगरपालिकेत भाजपा विजयी झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं भाजपा विजयी झाला आहे, तर धुळे जिल्ह्यात शिरपूर, काँग्रेस आणि दोंडाईच्या इथं भाजपनं सत्ता मिळवली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी भाजपनं विजय मिळवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून काँग्रेसचा एकही अध्यक्ष निवडून आलेला नाही. दारव्हा, आर्णी, यवतमाळ शिवसेनेकडे तर वणी, उमरखेड भाजपाकडे गेला आहे. दिग्रस इथं अपक्ष तर घाटंजी इथं शहर विकास आघाडीचा विजय झाला आहे. बुलडाणा इथं भाजपानं चिखली, शेगाव, जळगाव, खामगाम या 4 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेनेनं मेहकर आणि देऊळगाव राजा नगरपालिकेत विजय मिळवला आहे. मलकापूरची एकमेव जागा काँग्रेसला मिळाली असून नांदुरा, अकोट इथं नगरविकास आघाडीकडे पालिकेची सत्ता गेली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या वर्धा, हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी, सिंदी रेल्वे या 6ही नगर परिषदांमध्ये भाजपचा निर्विवाद विजय झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोडा, बल्लारपूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मूळ या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकला आहे, तर राजुरा नगरपालिकेत काँग्रेसला विजय मिळाला आहे. अमरावती इथं वरुड, शेंदूरजना घाट, मोर्शी, धामणगाव रेल्वे आणि चांदूर बाजार या ठिकाणी भाजपा विजयी झाला आहे. अचलपूरला सेनेचा तर चांदूर रेल्वे इथं काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम तालुक्यात त्रिशंकू स्थिती आहे. कारंजा इथं भारीपनं विजय मिळवला असून मंगरुळपीर इथेही त्रिशंकू स्थिती आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यात शिवसेनेनं विजय मिळवला आहे, तर हिंगोली तालुका भाजपाकडे गेला आहे. राज्यातल्या 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालांविषयी ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूया. 2011 आणि 2016 या 5 वर्षातल्या बदलाचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर या 2 निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांची जर तुलना आपण केली तर आपल्याला असं दिसेल की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या जागा गेल्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तुलनेत 1/3 होत्या. यावेळी मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने यांनी प्रचंड आघाडी घेतली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा या निवडणुकीतला म्हणजे ही आघाडी सार्वत्रिक आहे. म्हणजे पूर्वी कसं की भारतीय जनता पक्ष विदर्भात, राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात, काँग्रेस अनेक ठिकाणी, असं जे ढोबळ चित्र होतं ते यावेळेला पूर्णपणे बदललेलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात भाजपने जोरदार मुसंडी मांडलेली आहे आणि याचं श्रेय आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायला लागेल, कारण त्यांनी जवळपास एक हाती प्रचार केलेला आहे. या निवडणुकीतलं दुसरं वैशिष्ट्य जे विरोधी पक्ष नेते आहेत, म्हणजे उदाहरणार्थ राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांना फारसं यश मिळालेलं आपल्याला दिसत नाही. तिसरं महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाला उत्तम यश मिळालेलं असलं तरी पक्षाचे अध्यक्ष जे रावसाहेब दानवे आहेत, स्वतःच्या शहरातच त्यांची पिछेहाट झालेली आहे. मनसेच्या बाबतीत मला एक गमतीशीर योगायोगाचा उल्लेख करावा असा वाटतो. ते म्हणजे विधानसभेत त्यांना एकच जागा मिळाली होती आणि या निवडणुकीत देखील फक्त 33% सत्ता मिळालेली आहे. आता यावेळी हा जो प्रयोग केलेला आहे की नगराध्यक्ष थेट निवडायचा, तर नगराध्यक्ष आणि निवडून आलेले नगरसेवक एकत्र कसं काम करतात त्याच्यावर या प्रयोगाचं यश अवलंबून राहणार आहे. त्या सर्वांनी एकत्र काम करावं,
आणि महाराष्ट्रातल्या जनतेला चांगले दिवस दाखवावेत ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ झाला. त्यामुळे वारंवार आलेल्या व्यत्ययानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. त्यापूर्वी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर संसदेमध्ये होणाऱ्या चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेनं पाठिंबा दर्शवला असून लोकहिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले. मात्र या मुद्द्यावर चर्चा व्हावी आणि त्यात पंतप्रधानांनी सहभागी व्हावं अशी विरोधकांची मागणी असल्यास ही चर्चा केली जाईल. मात्र कोणत्या नियमाअंतर्गत ही चर्चा होईल याची माहिती सभापतींनी द्यावी अशी सूचना राजनाथ सिंग यांनी केली. दरम्यान विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून आज दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय येत होता. राज्यसभेमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि बसपाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली. त्यांच्या घोषणाबाजीला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्यानं गोंधळ वाढत गेला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुरू झालेल्या चर्चेला अद्याप समारोप झाला नसल्यानं ही चर्चा पूर्ण करण्याची सूचना माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे दुपारी 2 नंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात आज विविध विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला देशाच्या बहुतांश भागात कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांनी केलेल्या 12 तासांच्या बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि काही मित्रपक्षांनी देशव्यापी जनआक्रोश मोर्चे काढले. नांदेडमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन केलं. या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि सर्वसामान्य जनता त्रस्त असून देशभरात अनागोंदी माजल्याचा आरोप काँग्रेस नेते डी.पी. सावंत यांनी केला. नागपुरातही शहर काँग्रेस समितीच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी नागपुरातल्या 0 माईलपासून जनआक्रोश रॅली काढण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुडलक चौकात नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी आक्रोश आंदोलनाचं नेतृत्व केलं. लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस कार्यालय ते तहसील कार्यालय या मार्गावर जनआक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन सादर केलं. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी चौकात साखर वाटप करून पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गंजगोलाई भागात व्यापाऱ्यांना पंतप्रधानांच्या निर्णयाची माहिती देऊन व्यवहार सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. मुंबईतही सांताक्रूज कलिना ते बांद्रा खेरवाडी असा आक्रोश मोर्चा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आला. सचिन अहिर, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे या मोर्चात सहभागी झाले होते. मुंबई महापालिका मुख्यालयात स्थानांतरित अद्ययावत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महापालिकेच्या अत्याधुनिक आपत्कालीन कक्षामुळे मुंबईकरांना तत्काळ मदतीची सुविधा मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईसारख्या शहराला आवश्यक असलेली आपत्कालीन व्यवस्था महानगरपालिकेनं उभी केली आहे. शहरात साधारण 5,000 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षालाही सीसीटीव्हीची जोडणी देण्यात आली असून याचा नागरिकांना मदत करण्यासाठी लाभ होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. रब्बी हंगामासाठी बियाणं, खतं, कीटकनाशक खरेदीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यातून अधिकृत विक्रेत्यांना ऑनलाईन रक्कम देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी विभागामार्फत अधिकृत विक्रेते आणि वितरकांची यादी इंडियन बँकर्स असोसिएशन तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया यांना देण्यात आली आहे. त्यामुळे धनादेशाची सुविधा नसलेल्या बँक खात्यावरूनही डेबिट स्लिपच्या माध्यमातून शेतकरी विक्रेत्याच्या खात्यावर पैसे जमा करू शकतील. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज ही माहिती दिली. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच महापालिका आयुक्तांशी आज मंत्रालयातून क्षत्रिय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि आढावा घेतला. ग्रामीण भागात डिजिटल बँकेसाठी आपले सरकार केंद्रांना
30,000 POS मशीन पुरवण्यात येणार असून यामार्फत डिजिटल पेमेंटची सुविधा तातडीनं कार्यान्वित केली जाणार आहे, असं मुख्य सचिवांनी सांगितलं. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करून येत्या 2 दिवसात जिल्हास्तरीय बँक समितीची बैठक घ्यावी, असे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं. थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं देशभरातून त्यांना आज आदरांजली वाहण्यात आली. विधानभवनात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पुण्यातल्या महात्मा फुले वाडा इथं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुणे शहराचे महापौर प्रशांत जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नागपुरातल्या फुल मार्केट इथं असलेल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संघटनांच्या वतीनंही आज सकाळपासूनच पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा फुले पुरस्कार संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज पुण्यात प्रदान करण्यात आला. महात्मा फुले यांचे विचार आजही देशाला आवश्यक असल्याचं शरद यादव यांनी यावेळी सांगितलं. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते. पंजाबमधल्या नाभा तुरुंगातून फरार झालेला खलिस्तानी मुक्ती मोर्चा या संघटनेचा प्रमुख हरमिंदर मिंटू याला आज दिल्ली रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली. नाभा तुरुंगावर हल्ला करून मिंटू सिंग हा काल तुरुंगातून पळाला होता. त्याच्यासोबत 5 कैदीही पळाले होते. फरार दहशतवादी मिंटू याच्यावर स्फोटकं बाळगल्याप्रकरणी तसंच दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी 10 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात झालेली ही दुसरी अटक असून एका कैद्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी काल अटक केली होती. परमिंदर उर्फ पेंडा असं या कैद्याचं नाव असून त्याला एका वाहनामधून पळून जात असताना शामली जिल्ह्यातल्या कैराना या तपासणी नाक्यावर अटक करण्यात आली. चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात 47व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते. इफ्फी महोत्सवाच्या निमित्तानं मोठा मंच उपलब्ध होत असून कलाकारांच्या कलेला मोठा वाव मिळतो, असं ते म्हणाले. महोत्सवाला गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट निर्माते एस राजमौली उपस्थित होते. प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर सन्मान डॉटर या इराणी चित्रपटाला मिळाला. 40 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोर्ट ऑफ कालंदर या तुर्की चित्रपटाला ICFT युनेस्को गांधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आनंद यादव यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी बाजीराव रोड इथल्या मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कथा, कादंबरी, ललित असे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्या झोंबी या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. नांगरणी, काचवेल, माऊली, भय, घरभिंती आणि गोतावळा या त्यांच्या साहित्यकृती वाचकप्रिय ठरल्या. आनंद यादव यांचं ग्रामीण साहित्यातलं योगदान महत्त्वाचं आहे. ग्रामीण साहित्याला मान्यता मिळवून देणारा साहित्यिक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या लिखाणातून गावाकडची ओढ लावणारा ग्रामीण भागातला रांगडा लेखक हरपल्याची खंत अनेक साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. साहित्य विश्वालाच नव्हे तर सर्व वाचकांना परिचय करून दिला. त्यांचं हे मराठी साहित्यातलं योगदान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यादव हे वाङ्मयाच्या सर्व प्रकारांमध्ये महत्त्वपूर्ण लेखन करणारे लेखक होते. समीक्षा, कथा, कादंबरी, नाटक, कविता या सर्व प्रकारामध्ये त्यांनी आपलं महत्त्वाचं लेखन केलेलं आहे. त्यांनी ग्रामीण साहित्य चळवळीचा प्रारंभ केलेला होता, ज्यामुळे खेड्यापाड्यातील सर्व लेखकांना
लेखन करण्यासाठी म्हणून मोठा धीर आला आणि ग्रामीण भागातल्या लेखकांचा उदय झाला. मी त्यांच्यासाठी फक्त मी मेहता पब्लिशिंग हाऊस सुरू केलं आणि त्यांचं पहिलं पुस्तक माळावरची मैनाही प्रकाशित केलं. आज जे काय मेहता पब्लिशिंग हाऊस पुण्यात आहे त्याचं एकमेव कारण हे आनंद यादव. पण आज माझा एक मित्र हरवला याचं मला प्रचंड दुःख होतं. बातमी क्रिकेटची. भारत आणि इंग्लंड यांच्यात मोहाली इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवसअखेर इंग्लंडनं दुसऱ्या डावात 4 बाद 78 धावा केल्या. इंग्लंडनं आज तिसऱ्या दिवशी भारतानं इंग्लंडवर 134 धावांची महत्वाची आघाडी मिळवली. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात 417 धावा केल्या. यामध्ये तळाच्या 4 फलंदाजांनी 213 धावांचं योगदान दिलं. यामध्ये रवींद्र जडेजाच्या 90 धावांचा समावेश आहे. त्याखालोखाल रविचंद्रन अश्विननं 72 तर जयंत यादवनं 55 धावा करून भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारायला मदत केली. दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवातही अडखळत झाली. सलामीला आलेला अॅलिस्टर कुक 12 धावा करूनच तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या अली, बिस्ट्रॉ आणि स्टोकलाही खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. त्यामुळे संघाची शतकी धावसंख्या होण्याच्या आतच इंग्लंडचे 4 गडी तंबूत परतले. आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 8.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 18. नागपूर 33-11. पुणे 35-10. औरंगाबाद 33-13. नाशिक 33-10. कोल्हापूर 33-15. रत्नागिरी 35-17. सोलापूर 36-13 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नगरपालिका आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा सरशीच्या मार्गावर, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्व पक्षातल्या दिग्गजांना मतदानाद्वारे जनतेचा धक्का. बहुतांश तालुक्यांमध्ये नगराध्यक्षपद एका पक्षाकडे तर पालिकेची सत्ता दुसऱ्या पक्षाकडे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. विमुद्रीकरणाच्या चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान सहभागी होतील, केंद्रीय गृहमंत्र्यांचं निवेदन. विमुद्रीकरणाच्या विरोधात डाव्या पक्षांसह विरोधकांचा भारत बंद, मात्र देशाच्या बहुतांश भागात जनतेकडून प्रतिसाद नाही. रब्बी हंगामासाठी बियाणं खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी अधिकृत विक्रेत्यांना ऑनलाईन रक्कम देण्याची सुविधा उपलब्ध. गोव्यात इफ्फी महोत्सवाची सांगता. चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सरकार विविध उपाय करत असल्याची प्रसारण राज्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आणि मोहाली कसोटीत तळाच्या फलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारताची पहिल्या डावात 134 धावांची आघाडी. दिवसअखेर इंग्लंडच्या 4 बाद 78 धावा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. विमुद्रीकरणानंतर रोकडरहित व्यवहाराचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना मन की बातद्वारा केलेल्या संवादातून रोकडरहित व्यवहार करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर रोकडरहित व्यवहाराचं महत्त्व तसंच हे व्यवहार कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक राजेश कदम आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.